सगळ्यांसाठी का मग बरं. आवडती टीचर साहेब तुझी आवडत्या सर्व सगळ्यात 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 आवडती मला मदर मॅडम खूप आवडायची. ती मला पहिल्या पिरियडला बोलायची, पवार बाहेर जातो की बसतो? पहिला प्रश्न बसतो. बरं. सगळ्यात 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 दुसरा कुठल्या सरांचा मार खाल्लाय सर? सरांचा नाही, पण आम्हाला मराठीसाठी एक म्हात्रे मॅडम म्हणून होत्या. आम्हाला बेकार सवय होती की तिचा लेक्चर आला ऑलरेडी आम्ही तिच्या निशाणावर असायचो. माझा एक इथे मित्र नाहीये शरद म्हात्रे म्हणून, हा तो आमचा एकदम जवळचा. आम्ही हे तिघे शरद म्हात्रे, गणेश पवार आणि मी, आम्ही तिघा एका बेंचवरचे 2 वर्ष आम्ही सोबत काढलेले. तर आम्ही काय करायचो, म्हात्रे मॅडमचा लेक्चर लागला ना त्याच्या आधी एक कोणतं लेक्चर असत, मॅडम जशी बाहेर गेली म्हात्रे मॅडम यायच्या आधी आम्ही पाहायचो. तर मग असं व्हायचं मॅडमचं लक्ष गेलं, हे दोघे नेहमी दिसत नाही माझ्या लेक्चरला, काय विषय. तर आमचा तो डॅम्बिस मॉनिटर, हा आग लागा आग लागा याने आमची नावं लिहून दिली, हे कुठे जातात. मॅडम लेक्चर संपली, 10 मिनिटं थांबली, आम्ही वाट बघतो कोपऱ्यात, मॅडम गेली का, मॅडम गेली का. याने काय केलं, हे बंधू मला एकच किस्सा लक्षात नाही कारण मला लय करलेलं खूप चिड. याला आम्ही नेहमी शिवाय दिले 2-3 वर्ष. मॅडमने आम्हाला ह्याला पाठवलं कुठे बघून ये. याला बरोबर माहिती आम्ही लेक्चर संपल्यानंतर कुठे असणार. शाळेच्या एका कोपऱ्यात असायचो. आला मागून मॅडमने पाठवलं जा एक काठी घेऊन ये. ओली शिंपट घेऊन गेला, झाडाची काडी ओलीवाली घेऊन आला. माझे उपट इथून फाटलेला माझा सगळा 10 दिवस अशी कात्री दिसत होती मला. हे डायबिटीस मला, हा मला प्रसंग मला चांगला आठवतो. या व्यतिरिक्त कधी कोणाचा माग झाला नाही, म्हणजे कोणी असं म्हणजे अशी वेळ झाली नाही कधी कोणी मॅडम एकदा आमचं काम काढलं. शाळेतल्या सगळ्यात दुश्मन जर कोण असेल तर तो मॉनिटर. मित्रा तुझा असा कुठला एक नजर आहे सगळ्यात जास्त तुझी चीड त्याच्यावर होती, चान्स तुला. तसं माहिती मला चिड कोणावर नाही होती नाही, पण मी कसं माहितीये का, मुकेश म्हणून मुलगा आहे तिथे नाही, त्याच्यावर असं असायचं तो काय नव्हता. बेंच होती ना असं खेळ आलेला असं व्हायला मॅडम बरं. तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याला जिल्ह्यात बरेच पण कबूल कोण येणार नाव नाही घेत पण कबूल येणार नाही, नाव नाही घेणार पण हा नाव घ्या मला पोराला अजून पोरा अजून पण हाताबाहेर मोकळं चाललं होतं पण आम्ही नाव नाही येणार. बरं. मी बोट दाखवतो नाही तुम्हाला गमत बोट दाखवतो तुम्हाला गमत नाही, तुम्हाला गमत दाखवू काय. ही शाळेतली मुलं का आता शाळा करून आले याचा परिश्रम आता मला बाकी समजतं झाला. आता शाळा करून आले मस्त पैकी एकदा त्यांच्या त्या शाळेसाठी या शाळेसाठी जोरदार पण एक लाईफ मधला सगळ्यात मी तर मला वाटतं की मी फक्त 10th पर्यंत शिकलोय, म्हणजे फक्त सकारामचे. त्याच्यानंतर मी कॉलेज नाही केलं, बस तेवढीच शाळा. कॉलेजमध्ये जे करतात ते केलं असेल. कॉलेज पार फिरलं. बरं. एक शेवटचा
या पण कार्यक्रमामध्ये इथं सगळ्या माझ्या ब्युटीफुल तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना बोलत आहे ना. ओके. तेरी बाहों में बीती हर शाम बेवफाई की क्या याद क्या हुआ तेरा वादा होगा ज़मीन हो इरादा मेरा दिल हो दिल मेरा आखिरी होगा क्या दिल के मेरे दिल का दुआ कीजिए दिल के मेरे दिल को दुआ कीजिए अपना ही साया देख के तुम जाने जहाँ शर्माए अभी तो ये पहली मंजिल है तुम तो ऐसे घबरा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा हाय ऐसे ना आए बना कीजिए मेरे दिल के चैन Right. Beautiful. Lovely.